नमस्कार मित्रांनो, मी आहे माधव मारुतीराव सुवर्णकार, बॉम्बे प्लॉट ग्रुप रक्तदाता तसेच नांदेड प्लॉगरचा सदस्य. आपल्याला माहिती आहे की नांदेड प्लॉगर्स काय आहे ते प्लास्टिक मुक्त अभियान राबवत आहे आणि बॉम्बे ब्लड ग्रुप हे रक्त गटाचं नाव आहे, कुठली NGO वगैरे काहीच नाहीये. बॉम्बे ब्लड ग्रुप हे 1952 मध्ये बॉम्बेमध्ये डिस्कवर झाल्यामुळे त्याचं नाव बॉम्बे ब्लड ग्रुप देण्यात आलेलं आहे. तसंच 14 जून 2025 हा जागतिक रक्तदान दिवस आहे. त्या निमित्ताने आम्ही नांदेड प्लॉगर्स आणि बॉम्बे ब्लड ग्रुप निमित्ताने हा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. मला असं म्हणायचं आहे, आटत नसतो कधी रक्ताचा झरा, दर 3 महिन्यांनी रक्तदान करा. कमीत कमी 3 महिन्यांनी नाहीतर नाही नांदेडकरांनो, कमीत कमी 14 जूनला तरी रक्तदान करा. रक्त हे ना कुठं जमिनीमध्ये भेटत नाही, ना कुठं मेडिकलवर, ना कुठे झाडाला लागत नाही, ना कुठं कृत्रिम बनत नाही. रक्त हे मानवी शरीरामध्येच तयार होणारा घटक आहे. जर आपण रक्तदान केलं तर 3 व्यक्तीचा प्राण वाचतोय. माहिती आहे, जसे दुधाचे घटक असतात की 3-4 नमुन्याचे, तसंच आपल्या रक्तापासून 4-5 नमुन्याचे घटक तयार होतात. SDP, RDP, प्लाझ्मा हे घटक तयार होतात. हे मानवी शरीराला आणि पेशंटला किती महत्वाचे आहेत हे आपल्याला माहिती आहे. आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर ऍडमिट झालो, पहिले डॉक्टर काय करतात, सॅम्पलवरूनच त्यांना समजतं की आजार कुठला आहे. पहा बरं तुम्ही, इथेच आपल्याला समजतं की रक्ताचा हा घटक किती गरजेचा आहे. आणि आपण दर 1 महिना झाल्याच्या नंतर गाडीची सर्व्हिसिंग करतो. तसंच आपण जर रक्तदान केलं 3 महिन्याच्या नंतर किंवा जागतिक रक्तदानानिमित्त, तर आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग होते, तसेच आपलं आरोग्य चांगलं असतं. आणि मेन म्हणजे आताच्या ह्या कलियुगामध्ये हे जे चालू आहे, जसे की आपण पदार्थ खातोय ऑइली वगैरे, त्याने आपलं फॅट वाढतं. एकमेव कारण, रक्तदान करा तुम्ही, तुमचं फॅट बिलकुल वाढणार नाही. मी KG 62 किलोचा नियमित आहे. 12वी पासून 62 किलो, ना खाली होतं ना वरी होतं. कारण का, नियमित रक्तदान केल्याने आपलं आरोग्य पण चांगलं असतं ना हार्ट अटॅक याने की अटॅकचं प्रमाण खूप कमी होतं. हे मला सांगायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की नांदेड प्लॉगर बद्दल काय आहे. तसंच आम्ही दर रविवारी सार्वजनिक ठिकाणी जाऊन, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टॉप असेल किंवा अनेक ठिकाणं असतील, मंदिरं असतील, त्या ठिकाणी प्लास्टिक मुक्त अभियान राबवतोय. आणि पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर वृक्ष लागवड पण आम्ही करतोय. नमस्कार.